सर त्यांना ट्रॅक खाली करायला सांगा, तुमच्या मागे जो खेळाडू आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि यापुढे सुद्धा फ्री हिट राहील कंटिन्यूड. फ्री हिट कंटिन्यू आहे या वेळेला सुद्धा. येस सर. सेम फलंदाज आहे आणि म्हणूनच आपण पाहतोय की आपण फील्ड सेटअप बदलू शकता. पुन्हा एकदा तीच दिशा, पुन्हा एकदा तीच चूक होते. व्हाईट बॉल येतोय आणि यापुढील फ्री हिट देखील कंटिन्यूड. चला फ्री हिट कंटिन्यू आहे. फ्री हिटचा बॉल आणि यावेळेला निराश असतील आता फलंदाज, कारण त्यांना स्क्वेअरच्या दिशेने हा फटका खेळायचा होता पण डॉट आलाय. आता धावसंख्या 2 चेंडूंनंतर 4 धावा आपण पाहतोय. फ्री हिट आता पूर्ण झालाय म्हणजेच काय तर आता नीट गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. पुन्हा एकदा चूक, पण यावेळेला चुकणार नाही फलंदाज. फक्त दिशा दाखवली आणि 4 रन आपल्या नावावर देखील केले आहेत आणि हा चौकार येतोय. मला काय बोललेच नाही ते. 8 धावा. यावेळेला समोरच्या दिशेने खेळले हा स्ट्रोक आहे. रनआउटची संधी होऊ शकते आणि आता वाचलेत. अगदी थोडक्यात बचावलेला आपण पाहतो. जर डिरेक्टेड झाला असता तर फलंदाज फ्रेम मध्ये देखील नसता. चांगला एफर्ट मैदानाच्या आत. धाव संख्या 9. 4 बॉल आतापर्यंत पूर्णत्वास आलेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या पॉवर प्लेच्या ओव्हर मधील. चुका झाल्या आहेत या ओव्हर मध्ये प्रसाद कडनं, पण चांगलंच कमबॅक देखील तो करतोय. वॉट अ बॉल, लवली पीस ऑफ बॉलिंग, चांगला कमबॅक. अगदी बुमराह स्टाईल यॉर्कर आपण पाहिला. उत्तर नव्हतं या बॉलचं फलंदाजांकडे. बॉल डॉट येतोय. शेवटचा एक बॉल, लास्ट बॉल टू गो. आर दक्षिण चषक 2024 आपण पाहतोय. प्रत्येक आयोजन करताचं देखील हे स्वप्न होतं की ही स्पर्धा अहोरात्र याच पद्धतीने चालत राहावी. आणि अजून एक चांगला फिल्डिंग एफर्ट. षटक क्रमांक 1 चा खेळ झालाय पूर्ण आणि षटकाखेरीस धाव संख्या आपण पाहतोय 10 बिनगडी बाद. चला लगेच वळूयात आपण आता दुसऱ्या षटकाकडे. चला टीम डफ, जास्त वेळ नका घेऊ प्लीज. पंच आपण देखील त्या गोष्टीकडे नक्कीच लक्ष द्यायचंय. यावेळेला कट केलाय. पुन्हा एकदा गॅप मध्ये असण्याची दाट शक्यता होती, पण चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त ती एकच धाव आता. आणि आता एकाला दुसऱ्यामध्ये केलंय परिवर्तित. पाहता पाहता या 2 धावा देखील पूर्ण झाल्यात आता. आणि धाव संख्या आपण पाहतोय 12. 12 रन्स ऑन द स्कोर बोर्ड नाव.
यावेळेला काहीतरी वेगळं करायचा प्रयास होता, खूप जास्त शफल झाले, स्ट्रोक खेळायचा होता, पण पंच आमच्याकडे वळतायत आणि पुन्हा एकदा तोच इशारा आलाय की येस इट इज अ व्हाईट बॉल. आणि या चुका आता तुम्हाला थांबवाव्या लागतील, नाही तर या स्पर्धेत बनून राहण्याचं तुमचं स्वप्न नक्कीच खूप जास्त लांब आता होऊ शकतं. हा चांगला बॉल आहे, पण यावेळेला सुद्धा गॅपमध्ये ढकलण्यास यश मिळालंय. आणि बघा पुन्हा एकदा चूक आणि चौकार येतोय. आता नशिबाचा चौकार, 4 धावा मिळतील. बॅक टू द फील्ड, बॅक टू द लाईव्ह ऍक्शन. यावेळेला कट करायचा प्रयत्न होता आणि हा बॉल येतोय डॉट. आणि निलेश तुम्हाला एक गोष्ट सांगतो निलेश दादा, एक प्रणिल मोरे नावाचा एक खेळाडू आहे, अगदी क्लास. जर त्याची गोलंदाजी आणि फलंदाजी पाहिलात ना तर कुठूनही तुम्हाला वाटणार नाही की याच्यामध्ये काही कमी आहे. अगदी नाचवायचा फलंदाजाना, मग ते लेग कटर, ऑफ कटर, विले पार्ले, सांताक्रूज, बांद्रा अगदी गाजवलाय त्याने. कित्येक वर्ष मी देखील त्याच्याबरोबर खेळलोय आणि मला माहिती आहे तो किती घातक प्लेअर होता आणि टायमाला मारायचा तो षटकार. उमेश 11 असेल, मग सँडी, ओमकार बरोबर कित्येक वर्ष तो खेळलाय आणि म्हणून त्याची देखील आठवण झाली मला. आणि यावेळेला चांगला फटका, पुन्हा एकदा चौकार येतोय 4 धावांकरिता. नुसतं टेनिस बॉल क्रिकेट नाही तर इंडियासाठी सुद्धा ते खेळलेत. हँडिकॅप फॉर्मॅटमधून इंडियाकरिता 50 ओव्हर्स मॅच, T20. आणि जेव्हा कधी दादा तुम्हाला तर माहितीच असेल, लेफ्ट हँडेड फलंदाज आला की प्रणिल स्वतः सांगायचा की बॉलिंग मला द्या, मी टाकतो ती बॉलिंग. आता नक्कीच वय झालंय आणि त्याचमुळे खेळणं देखील थोडंसं कमी झालंय, पण सुप्रीमो सारखी स्पर्धा देखील त्यांनी गाजवली आहे. यावेळेला बॅकफुटवर गेले, आता तकत तो स्ट्रोक काही सक्सेसफुल होत नाहीये. वारंवार ते प्रयत्न चालू आहेत की लॉंग स्टॉप रिजनला ते फटके खेळायचे आहेत, पण होतच नाहीये कम्प्लीट. आणि धावसंख्या आपण पाहतोय 22 आणि एकही गडी अजूनपर्यंत बाद झालेला नाहीये. शेवटचे 3 षटक अजूनही शिल्लक आहेत मैदानाच्या आत. आपण पाहत आहात आर दक्षिण चषक 2026. बृहण मुंबई महानगरपालिकेचे हे सर्वच आपले मित्र जे कर्मचारी देखील आहेत मुंबईला अगदी सुरळीत चालू ठेवण्याचं काम या सर्वांनीच आजतागत केलंय. आणि आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये ही स्पर्धा त्यांचा सन्मान करण्याकरिता, त्यांच्या आनंदाकरिता घेऊन आली आहे तुमच्या समोर आर दक्षिणची पूर्णच क्रीडा समिती. षटक क्रमांक 3 आता होत आहे सुरुवात आणि मुख्य मंचावर देखील स्पर्धेतील काही महत्व घटक देखील उपस्थित आहेत. यावेळेला पुन्हा एकदा त्याच रिजनला केलंय एम, बॉल वेकंट एरिया मधून चाललाय सीमालेखा जवळ आणि हा चौकार येतोय. 4 धावा. फायनली त्या रिजन मध्ये आता त्या धावा आल्यात आणि लगेचच फील्ड सेटअप देखील आपण बदलताना पाहतोय. त्यावेळेला झेलबाद होण्याची नक्कीच एक संधी होती, पण आता एकच धाव मिळेल. यावेळेला बॅकफुटवर जात असताना बेग हिट केलाय आणि यावेळेला चूक होणार नाहीये. मोठा फटका आलाय, षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा नक्कीच आयोजकांचं देखील तितकंच कौतुक करणं भाग आहे मित्रांनो, कारण प्रत्येक दिवशी आपल्या कामाला अगदी उच्च दर्जा देत असताना हे सर्वच कर्मचारी फक्त आणि फक्त काम काम करत असतात. पण आज आणि उद्याचे 2 दिवस स्वतःकरिता राखून ठेवले आहेत आणि या स्पर्धेमार्फत क्रिकेटचा खेळ आनंदाकरता सर्वजण मैदानाच्या आत आलेत. आता पाहूया, 1 धाव तर सहजरित्या पूर्ण होते आहे आणि चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. एकच धावेवर आता रोखण्यात आलंय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचते 34 धावा, 34. उद्याच्या दिवसात अजून 12 संघांना आपण मैदानाच्या आत
पाहणार आहोत. एकूण एक 12 संघ मैदानात उतरतील, आपला खेळ दाखवतील आणि हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे की आता हा बॉल कशा प्रकारे अडवला जातो. वॉट अन एफर्ट, चांगला एफर्ट आपण पाहतोय. पण आता तिसऱ्या धावासाठी सुद्धा निघाले आहेत आणि थ्रो होईपर्यंत या 3 धावा देखील पूर्ण होत आहेत. धाव संख्या 37 धावा. मुंबई टेनिस बॉल क्रिकेटला देखील एक मोठा वारसा आहे. नक्कीच एका वेळी वैद्य बंधू ऋषी वैद्य आणि त्यांच्यासोबत त्यांचे छोटे बंधू अगदी राज्य करत होते. त्यानंतर उस्मान आले, मग ओमकार, त्यानंतर कृष्णा, फरदीन, श्रेयस, आजपर्यंत ही सूची अगदी चालूच आहे. जर आपण पाहिलात तर सुप्रीमोती सारखी ती स्पर्धा, रतनबुवा सारखी स्पर्धा असेल, मग परळच्या विभागात होणारी लारा बुंबो, या दोन्ही बंधूंची ती रबर बॉलची स्पर्धा, एकंदरीत जर पाहिलं तर मुंबईला अगदी वेळ लावला या टेनिस बॉल क्रिकेटने. आणि तोच टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आत आज तुमच्याकरिता घेऊन आले आहेत हे आपले आर दक्षिणचे सर्व क्रीडा समिती आणि त्यांच्यासोबतच त्यांचे सर्वच कमिटी मेंबर्स सुद्धा. धावसंख्या आता 38, चांगलं रोखण्याचं काम. 38. चौथ्या षटकातील पहिलाच बॉल यावेळेला लॉंग स्टॉप रिजनला गेला जरूर आहे. एक धाव नंतर दुसरी धाव देखील पूर्ण होते. या 2 धावा आपण पाहतोय आणि बॅटची कड लागली हे सांगतायत पंच देखील. आणि धाव संख्या आता 40. नक्कीच कौतुक या गोष्टीचं देखील झालं पाहिजे बुरहाण मुंबई नगरपालिकेचं की स्पेशली चॅलेंज्ड लोकांना देखील त्यांनी समाविष्ट करून घेतलंय आपल्या महानगरपालिकेत. ही देखील एक विशेष गोष्ट, त्याचं देखील तितकंच कौतुक होणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर स्पेशली एबल्ड हे सर्वच आपले मित्र आज समाजात देखील अगदी ताठ मानेने जगण्याचं काम करू शकतात आणि म्हणूनच बीएमसीने देखील त्यांना देखील एक चान्स दिलाय. आणि नक्कीच आपल्यासोबत शुभ आगमन देखील झाले माझे साथी समालोचक, माझे जवळचे मित्र आशिष उपाध्याय यांचं देखील. मुंबईच्या अगदी टेनिस बॉल क्रिकेट जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आशिष यांचा देखील आपण आवाज ऐकता. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव मिळेल आणि एकावरच आता समाधान देखील मानावं लागतंय. नक्कीच जसं मी आशिष यांचा उल्लेख करत होतो, जितकी चांगली त्यांची हिंदी भाषेतील समालोचन आहे तितकंच चांगलं बोटांची जादू सुद्धा. स्कोरिंग जर पाहिलं तर अगदी तोंडावर स्कोरिंग, तोंडावर रन रेट ज्यांच्या पाठ असतं तेच देखील आपल्यामध्ये त्याचं बागमन झालंय. कारण आज आणि उद्या मला देखील एक दुसऱ्या कार्यक्रमासाठी थोडंसं लवकर निघावं लागतंय आणि म्हणूनच माझ्या विनंतीला मान देऊन आशिष देखील उपस्थित राहिलेत. वेलकम आशिष भाई. ह्या वेळेला बॅकफुटवर गेले, नो बॉलचा इशारा आलाय आणि एफर्ट चांगला आहे तिकडे. 1 धाव मिळेल आणि आता पाहावं लागेल. येस, इट इज अ नो बॉल, म्हणजेच पुढचा चेंडू असेल हा फ्री हिट. आणि फ्री हिट म्हणजे आता खर्च करा, बँकेतून पैसे कापले जाणार नाहीत. संधी आहे आता धावगती अजून वाढवण्याची. आणि आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 44 धावांवर. 44 44 धावा आपण पाहतोय. आणि फ्री हिटचा हा बॉल, फ्री हिटच्या बॉलवर यावेळेला मागे गेले, जागा बनवली आहे, वेकेंट एरिया आहे, 1 धाव तर पूर्ण होईल आणि मला वाटतं येस एकावरच समाधान देखील मानावं लागतंय. एक सिंगल धाव आणि अजूनही या षटकातील शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. आपण पाहतोय आर दक्षिण चषक 2026 आणि 2026 मध्ये नक्कीच या स्पर्धेने आज 4थ्या पर्वात समावेश देखील केलाय. आणि गेली 4 वर्ष एकंदरीत या आपल्या बीएमसी मधील कार्यरत सर्वच मित्रांसाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आर दक्षिण क्रीडा समिती मुख्यतः आयोजनकर्ता म्हणून समोर आले आणि त्यानंतर सर्वांना एकत्रित घेऊन आपल्या मुंबई परिसरातील सर्वच बुरहाण मुंबई महानगरपालिकेतील आपले सर्व मित्र कर्मचारी या सर्वांना एकत्रित घेऊन 2 दिवस क्रिकेटचा बेसुमाद आनंद उठवण्याची संधी या प्रत्येक खेळाडूंनी या ठिकाणी आणलेली आहे. पुन्हा एकदा तोच रिजन आता प्रोटेक्शन आहे. 1 धाव मिळेल नक्कीच आणि आता फंबल झालंय पण लगेच सावरले सुद्धा आणि ही एकच धाव मिळते. या धाव संख्येला देखील पुढे नेण्याचं काम या दोन्ही फलंदाजांनी केलंय. धाव संख्या आता झाली 46 आणि शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल या षटकातील.
शेवटचा बॉल 46 धावा आपण पाहतोय. 50 धावांची पुन्हा एकदा एक भागीदारी करण्याचा एक लाभ घेऊ शकतात हे दोन्ही फलंदाज. यावेळेला बॅकफुटवर जाऊन कट्ट केलाय. इनफिल्ड भेदण्याचा हा प्रयास. पाठलाग होतोय आता बॉलचा, पण नाही थांबणार बॉल. निघून जाईल सीमारेखा पार. धावा मिळतील 4. अजून एक महत्वाचा चौकार आणि यासोबतच मेंटेनन्स संघाच्या 50 धावा सुद्धा होत आहेत पूर्ण. 50 ऑन बोर्ड. नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आत. आता अक्षय. शेवटचे आता 6 चेंडू शिल्लक आहेत. चांगल्या धावापर्यंत आता रोखण्याचं काम आत्तापर्यंत केलंय. ज्या प्रकारे ती सुरुवात झाली होती ना, त्यानंतर चांगलंच रोखून ठेवलंय. शेवटचे 6 बॉल. धाव संख्या 50. यावेळेला पूल अगदी पॉवरफुल आणि सक्सेसफुल सुद्धा. टाळ्यांचा गजर येतोय. बॉल चाललाय सीमारेखाच्या बाहेर. धावा मिळतील अगदी 4. हा येतोय महत्वाचा चौकार. आज आपण जर पाहिलं तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रत्येक डिव्हिजनसाठी आखले गेलेले वेगवेगळे कर्मचारी, अभियंते, त्यांच्यासोबत कर्मचारी सुद्धा, आणि त्यातीलच ही आर डिव्हिजन मधील ही स्पर्धा आपण पाहतोय. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा आता प्रयत्न नक्कीच होईल. थ्रो देखील आलाय आणि आता चुकले आहेत यष्टीरक्षक. अजून 2 धावा. चला, यानंतरच्या दोन्ही संघांनी आपण पण तयारीत राहायचंय. टीम आहे आर साऊथ क्रिकेट क्लब अमित लाड वर्सेस आर साऊथ SWM. कर्णधारांनी आपण सज्ज राहायचंय. या इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस. पुन्हा एकदा पुल केलाय आणि यावेळेला सुद्धा वेकंट एरिया आहे आणि अजून एक चौकार मिळतोय. आता गोलंदाज देखील विचार करतोय की करू तर नक्की करू काय, कारण ज्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षक लावले त्यामध्ये एक मोठे गॅप आपण पाहतोय आणि त्याच ठिकाणी गॅप भेदण्याचं काम हे दोन्ही फलंदाज करू लागले आता. आणि धावसंख्या नक्कीच जर आपण पाहिलं तर 60 धावांवर जाऊन पोहोचलेली आहे. चला, बॉल आलाय. मैदानाच्या आत घ्यायचा आहे. धावसंख्या आपण पाहतोय 60. 60 ऑन बोर्ड. आणि यापुढील मॅच आर साऊथ क्रिकेट क्लब अमित लाड विरुद्ध आर साऊथ SWM. कर्णधारांनी तयारीत राहायचं आहे. या इनिंग ब्रेक मध्येच आपण टॉस करणार आहोत, तर त्या गोष्टीकडे देखील लक्ष देऊन चालायचं आपल्याला. धावसंख्या झाली आहे 60 आणि शेवटचे 3 चेंडू देखील शिल्लक आहेत. यावेळेला हा चांगला बॉल आहे. गती वाढवण्याचं काम केलंय आता गोलंदाजाने. डॉट बॉल येतोय. महत्वाचा हा डॉट बॉल मी तर म्हणेन, कारण या इनिंग मध्ये आत्तागत आपण जर पाहिलं तर धावा अगदी ओसांडून वाहत आहेत, पण त्यांना रोखण्याचं काम देखील करतायत हे आपले सर्व खेळाडू. शेवटचे 2 बॉल. धावसंख्या 60 आणि अजूनही 2 बॉल येणं बाकी. यावेळेला हा देखील एक चांगला बॉल. आता कमबॅक करतायत. शेवटचा लास्ट बॉल इनिंग नंबर 1 चा. पाहूया शेवट गोल आता होतोय का, मोठा स्ट्रोक येईल का आता. यावेळेला मॅचची कड तर लागली आहे. यष्टीरक्षकाचं चांगलं कार्य. यष्टांच्या मागे 1 धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्यासाठी आता निघाले आहेत, पण यावेळेला पुन्हा एकदा घडलंय काय, शेवटच्या बॉलवर फलंदाज होईल बाद आणि आता इनिंग नंबर 1 चा खेळ झालाय पूर्ण. टॉस साठी आमंत्रित करतोय दोन्ही कर्णधारांना. कॉम बॉक्स मध्ये सुद्धा आता होईल बदल. माईकवर मुंबईतील एक अगदी दर्जेदार हिंदी भाषेमधील आवाज आपल्याकरिता आता येतोय मायक्रोफोनवर आणि मी आमंत्रित करतोय आशिष उपाध्याय यांना. वेलकम आशिष भाई. चला, टॉस साठी
आर साऊथ SWM आणि त्यांच्या सोबत असतील आर साऊथ क्रिकेट क्लब अमित लाड. चला या टॉस साठी मायक्रोफोनवर सुद्धा होईल आता एक बदल. नक्कीच आज नक्की या ठिकाणाहून मी घेतोय रजा. आजच्या दिवसापर्यंत आपण माझा आवाज म्हणजेच गौरंग कदम यांना ऐकत होतात, पण आता होईल बदल आणि मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय मुंबईमधील अजून एक सुमधुर आणि गोड आवाज, हिंदी मराठी भाषा दोन्ही भाषा अगदी परफेक्ट हाताळणारे आमचे मित्र, आमचे साथी समालोचक आशिष उपाध्याय. लिखा नहीं तू बैट बीट पे लिखा नहीं सब लिखे ही रखा था. हॅलो 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 सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आतापर्यंत आपण गौरंग कदम यांचा आवाज ऐकला आणि आता मी आशिष उपाध्याय कॉमेंट्री बॉक्सकडून आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. आपण बघत आहोत आर दक्षिण चषक 2026 आर दक्षिण विभाग क्रीडा समिती आयोजित भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा हा तीसरा सामना, चौथा की पाचवा सामना. आर साऊथ मेंटेनन्स वर्सेस टीम डीफ मॅच चालू झाली आहे. वळूया मॅच कडे आणि आता जिंकण्याकरिता टीम डीफला
गरज आहे 60 धावांची. 27 चेंडू शिल्लक आणि हा पुढचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला आणि एक धाव. ऊंचा शॉट, बहुत लंबा स्ट्रोक और बहुत दूर भी जाएगी, सीधे स्टैंड्स में. पहला मैक्सिमम दूसरी पारी का. उम्मीद है कि आप लोगों को हिंदी भी पसंद आएगी, इसलिए क्षमा चाहूंगा. और बीच बीच में मराठी भी राज्य भाषा, अभिजात भाषा है जो हमारी मातृभाषा है, उसका भी जिक्र, उसकी भी चर्चा मैं लगातार करते रहूंगा. गौरांग कदम ने आप सभी को बहुत ही महत्वपूर्ण जानकारियां दी. इससे पहले टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट, क्रिकेट से जुड़ी सभी जानकारियां, और बात करते करते, चर्चा करते करते एक और मैक्सिमम आ गया है. 60 से ज्यादा रन हैं जीतने के लिए, तो क्या हुआ, कोई फर्क नहीं पड़ता है. यहां पर 2 मैक्सिमम आ गए हैं और इरादे बिल्कुल स्पष्ट है कि किसी भी लिहाज से पीछे नहीं हटना है. टीम डी जिन्होंने टॉस जीता, पहले बॉलिंग करने का निर्णय किया और बॉलिंग करते हुए शुरुआत में बल्लेबाजी करते हुए बहुत ज्यादा रन मेंटेनेंस टीम ने बनाए, लेकिन उस रन का पीछा करते हुए एक शानदार चेज हमें देखने को मिल रही है. पहले ही ओवर में 2 मैक्सिमम आ चुके हैं. और ग्राउंड की बात करें तो इस समय ग्राउंड मेंटेनेंस, इस समय आप देख सकते हैं जिस तरह से ग्राउंड्समैन ने ग्राउंड को बनाया, सजाया, संवारा. उस टूर्नामेंट की खासियत सुरेश दलवी सर, युवराज दांडेकर सर, राहिल शेख सर, इन सभी प्रमुख अंपायर्स की भूमिका में जो अनुभव हमें मिल रहा है वो भी बहुत बड़ी बात है. टोटल स्कोर है पहले ओवर की समाप्ति के बाद 15 रन बिना किसी विकेट के नुकसान के. 15 विदाउट लॉस. 15 एक षटकाच्या समाप्तीनंतर. आता नवीन गोलंदाजी मार्क पर मन भोये. चर्चा चालू है थोड़ी सी. देखते हैं इस ओवर में क्या कमबैक कर पाएंगे. पहले ओवर में अच्छी खासी शुरुआत. इस समय लेग स्टंप के थोड़ी सी बाहर. युवराज दांडेकर सर ने पहले से ही वो संकेत दे दिया है कि अगेन क्या होने वाली है. इट्स अ वाइड बॉल. एक अतिरिक्त रन स्कोर कार्ड में ऐड होते हुए स्कोर आगे बढ़ के पहुंचा एक सिंगल के साथ 17. और अब स्ट्राइक पर एक बार फिर से हमें नजर आएंगे रफीक शेख, जिन्होंने 2 लंबे छक्के लगाए हैं इसके पहले वाले ओवर में. एक सामने की तरफ लॉन्ग ऑन के ऊपर से, एक बैकवर्ड स्क्वायर लेके ऊपर से. कमाल की पारी, जबरदस्त शुरुआत. मन की अगली गेंद फिर से एक बार कोशिश अच्छी की है, बहुत ऊपर हवा में उठी है गेंद, फील्डर गेंद के नीचे, और ये बहुत बड़ा मौका. कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा, वो दिल टूटा. और नीलेश जी, अच्छे बल्लेबाज का कैच छूटना और दरवाजे पर आई हुई खुशियों को लौटा देना एक बराबर है. तो इस बल्लेबाज का कैच छूटने के बाद अब ये बल्लेबाज रफीक शेख कितना भारी पड़ता है ये समय बताएगा. मन ने एक मौका बनाया था, वहां फील्डर की एक गलती, अब इसका खामियाजा भुगतना पड़ सकता है. बहुत ज्यादा बाहर, लेकिन उसे भी नहीं छोड़ा. रफीक की कोशिश यही कि हर गेंद पर बाहर करना. एक और कैच छूटा वहां पर, देखिए एक और मौका. और ऐसे मौके, इस बार तो प्रयास बहुत अच्छा था, काफी दूर से दौड़ कर आए खिलाड़ी, हाथों से कैच ड्रॉप हुआ और उसके बाद 2 रन पूरे किए. रफीक एक बार फिर से स्ट्राइक पर लौटे. इन 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ के पहुंचा 21-21 विदाउट लॉस. 21 दिन बाद पुढचा चेंडू, फुल टॉस, कनेक्शन तर चांगलं आहे, पण तिथे चेतन डीपर उभा आहे आणि त्याच्या डोक्यावरनं अजून एक चौकार. 7 धावा, रन मिलेंगे 4 तो बेड़ा होगा पार. और चौके के साथ स्कोर आगे बढ़ के पहुंच चुका है 25. 25 रन केवल 9 गेंदों में बन चुके हैं. इस ओवर की 3 गेंदें अभी भी आनी बाकी है. 10 3 गेंदों में आ चुके हैं ऑलरेडी. रफीक शेख लगातार वो ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे हैं. ये देखिए वाइड बॉल, ये तो छोड़ ही नहीं रहे, फॉलो करके मार रहे हैं. आप जहां गेंद करेंगे वहां पर जाके मारेंगे. रफीक शेख की फिलहाल जबरदस्त बल्लेबाजी.
इस एक्स्ट्रा रन के साथ स्कोर आगे बढ़ के पहुंचा 26। इसके बाद होने वाला मुकाबला आर साउथ क्रिकेट क्लब अमित लाड और आर साउथ SWM। एक और बढ़िया शॉट, लेकिन इस बार अलॉन्ग द कारपेट गेंद मिड विकेट की तरफ जाएगी, फील्ड होगी। इस बीच एक रन वहां पर आसानी के साथ पूरा करेंगे। इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ के पहुंचेगा 27 रन। दो ओव्हर की समाप्ती के बाद 29 रन। दोन षटकाच्या समाप्तीनंतर 29 बिनबाद आणि आता 18 चेंडू आणि 33 धावांची गरज। हा दक्षिण चषक 2026 आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा हा जबरदस्त सामना इथे आज साउथ मेंटेनन्स बनाम टीम डीप आता चीज करताना दोन षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा बनवल्यात आणि 18 चेंडूत 33 धावांची गरज आहे। 11च्या सरासरीने आता इथे रन बनवावा लागेल। बॉलर्स नेम वो नहीं दूसरा चेतन बोलर्स नेम रोहित। ओके, रोहित के हाथों में गेंद सौंपी गई है। रफीक अभी भी स्ट्राइक पर है और रफीक जब स्ट्राइक पर आएंगे तब तक टेंशन रहेगा मेंटेनेंस को। लेकिन पहली बॉल रोहित ने कमाल की है, कोई मौका नहीं, एकदम बांध कर रखा। चाहकर भी इस गेंद पर शॉट खेलने का मन वो बना नहीं सकते थे। जबरदस्त गेंद, एकदम ब्लॉक होल, परफेक्ट यॉर्कर। स्लोअर वन इस बार जाल में फंसाने की कोशिश, रोहित खुद गेंद के नीचे और एक और कैच ड्रॉप। एक और कैच ड्रॉप हुआ है। रफीक शेख का भाग्य इस समय उनका साथ देता हुआ, लेकिन इस समय फील्डिंग टीम मेंटेनेंस का भाग्य उनके साथ नहीं है। थोड़ा मेंटेनेंस करना पड़ेगा अपने आप में। ऊंचा शॉट इस बार रफीक के सामने। अब उनके हम सफर, उनके साथी भी बड़े शॉट लगाने की कोशिश में इस बार जाल में फंसे। एक बहुत बढ़िया कैच, पहला कैच रफीक का ड्रॉप किया, लेकिन इस बार नहीं। इस बार एक ऊंचे कैच को, मुश्किल मौके को आसान बनाया और पहली विकेट का पतन यहां पर। बॉल कितना हुआ? 3 गेंदें इस ओवर की हुई हैं अब तक। तीसरे ओवर का खेल चल रहा है और 3 बॉल्स टू गो। इस ओवर में 3 गेंदें आने बाकी है। हमारे सारे बंधु यहां पर बीएमसी के को साल में एक मौका मिलता है और दक्षिण चषक के दौरान खेलने का, यह भी जरूरी है। आमतौर पर हम सब की सुविधाओं का ख्याल रखना, हम सब की जरूरतों का ख्याल रखना, ये बीएमसी के कर्मचारियों का काम है, लेकिन इस काम को बखूबी निभाया उन लोगों ने और मुझे सौभाग्य मिला, इसका भी मैं आभार हूं गौरांग कदम का और नीलेश भाई आप सबका कि आप सबने यहां पर मौका दिया हमें। अच्छी सही ठिकाने पर गेंद कर रहे हैं। रोहित की खास बात है ये, ज्यादा जोर से डालते नहीं, लेकिन जो भी गेंद करते हैं एकदम टप्पे पर गिरती है। इस बार भी वही देखने को मिला। बढ़िया एकदम गेंद यहां पर ऑन साइड पर खेला, 1 रन मिला।
5 गेंदें और इस ओवर में बढ़िया गेंदबाजी की रोहित ने अच्छा कमबैक किया है। ओवर की समाप्ति। यस, ओव्हर कंप्लीट। 3 ओव्हर 32। आता 2 ओव्हर मध्ये 30 धावांची गरज। 12 चेंडू 30 धावांची गरज। आता काय विचारता तू? अच्छा अच्छा. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज टीम डीपला। आता चेस करताना सर्वप्रथम नाणेफेक जिंकले आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। आता 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आणि बॉलिंग मार्क पर आता बघूया स्वप्नील आलाय। 12 चेंडू 30 धावांची गरज। फुल टॉस। ओ हो, स्टैंड एंड डिलीवर। ऊंचा, लंबा, तगड़ा और कारगर सिद्ध हुआ है शॉट। फुल टॉस गेंद और क्या ताकतवर प्रहार। गेंद सीमा पार। 6 रन मिलेंगे और इन 6 रनों के साथ एक बार फिर से समीकरण बदलता हुआ 38 पर पहुंचा स्कोर। 11 गेंदों में 24 रनों की आवश्यकता है। 11 चेंडू आणि 24 धावांची गरज। आता काय फटका, वाव। फिर से एक बार एक और फुल टॉस गेंद, इस बार मिस टाइम, ऑफ साइड में गेंद। 1 की जगह 2 में वो तब्दील किया रन को। ओवर थ्रो के रूप में एक और, नहीं मना कर रहे हैं, नहीं चलेगा। 2 से संतुष्ट है, 2 से संतुष्ट है। स्कोर आगे बढ़ के पहुंचा 40 एक घडी बाद 3.2 षटकांचा खेळ आतापर्यंत आणि 40 एक घडी बाद रफिक शेख 13 चेंडू मध्ये 32 धावांवर तो खेळत आहे अजून। ओहो, इस बार फिर से ऑफसाइड की गेंद को क्या लपेटा है। लॉन्ग ऑन के ऊपर से एक और करारा प्रहार। गेंद सीमा पार सीधे स्टैंड्स में डिलीवर करते हुए दिल जीत लिया रफीक शेख ने। क्या पारी खेल रहे, वाओ, अनबिलीवेबल बैटिंग। स्वप्नील के इस ओवर में 3 गेंदों में 2 मैक्सिमम आए हैं और अब जीत के लिए 9 गेंदों में 16 रनों की आवश्यकता है। 9 बॉल 16 रन्स। फिर से एक बार मिस टाइम है, वहां पर कोई फील्डर नहीं है। जब तक गेंद पर जाएंगे स्वप्नील फील्ड करके थ्रो करेंगे, क्या नहीं, सेफ है, एकदम सुरक्षित। रफीक शेख अभी भी वहां पर जमे हुए हैं और मानो रफीक शेख ये चेतावनी दे रहे हैं कि खेल तब तक चलेगा जब तक हम जीतेंगे नहीं। 8 गेंदे 14 रन, 8 चेंडू 14 धावांची गरज। आता 8 बॉल 14 रन्स। आज दक्षिण चषक 2026 आणि हा रोमांचक थरारक सामना आपल्या समोर रंगताना जबरदस्त वातावरण इथे निर्माण झालंय आणि तो निर्माण केला रफीक शेखने। परत एकदा आउटसाइड एज लागून कीपरच्या डोक्यावरून आता थर्डमॅनच्या दिशेने चेंडू चाललेत 4 धावांसाठी। अजून एक चौकार। क्या पारी खेल रहे हैं रफीक शेख। रफीक शेख के बारे में बस इतना ही कहेंगे कि जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। क्या इनिंग खेल रहे हैं, वाह। और आते ही ऐसी पारी देखना ये बड़े सौभाग्य की बात है। काफी दिनों के बाद ऐसे टूर्नामेंट कवर करने का मौका मिला है और आते ही इस प्रकार की इनिंग रफीक शेख के द्वारा, क्या बात है, जबरदस्त पारी। अब 7 गेंदों में 10 रनों की आवश्यकता है। रफीक शेख 16 गेंदों में 44 बना चुके हैं। अगली गेंद स्वप्नील की,
क्या स्वीप किया है, शानदार। वहां पर फील्डर दौड़ लगाते हुए क्या रोक पाएंगे, कोशिश अच्छी है, बाउंड्री के अंदर गेंद को रोका तो जरूर है, लेकिन 2 रन एक बार फिर से रफीक शेख ने प्राप्त किए। वहां पर अपने व्यक्तिगत 46 के स्कोर पर पहुंच गए। ओव्हर की समाप्ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावा 1 गडी बाद आणि आता शेवटच्या 6 चेंडू आणि 6 चेंडूत 8 धावांची गरज। 6 मध्ये 8, 6 बॉल्स 8 रन टू विन। 6 गेंदों में 8 रनों की आवश्यकता है और हम सब चाहते हैं जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं रफीक शेख, सबकी इच्छा यही होगी कि रफीक का अर्धशतक देखने को मिले। इतनी जबरदस्त पारी उन्होंने, वो भी चेस करते हुए हमारा एक ही नाम जेहन में आता है, विराट कोहली। विराट कोहली के बाद यहां पर आर दक्षिण चषक में रफीक शेख। इसके बाद होने वाला मैच आर साउथ क्रिकेट क्लब अमित लाड और आर साउथ SMW सॉलिड वेस्ट मैनेजमेंट। दोनों टीमें तैयार हैं। टॉस करवा लीजिए नीलेश भाई। हो गया टॉस? ओके। सलापूरचा चेंडू रोहितचा शेवटच्या षटक आणि पहिला चेंडू वाईड। परत एकदा बॉलिंग मार्क पर यावं लागेल रोहितला। पहिल्या षटकात फक्त 4 धावा दिलेल्या आहेत आणि आता फिरून खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून 1 बाउन्स, चेंडू सीमारेषा पार, सौकार। झालं 50। ओहो हो, रफीक शेख को स्ट्राइक अब मिलनी चाहिए क्योंकि वो खुद 46 रनों पर खेल रहे हैं। 4 रन उन्हें चाहिए अपने 50 के लिए, लेकिन भाई दूसरे छोर पर बात कर रहे हैं तेजवाल वहां पर बल्लेबाजी कर रहे हैं, चौका लगा चुके हैं, लेकिन अब जीत के लिए केवल 3 रनों की आवश्यकता है। फक्त 3 धावांची गरज आता फिरून गेला परत एकदा आणि सौकार आणि ते मॅच संपलाय। व्हाट अ प्लेड, व्हाट अ मैच। टीम डीप जिन्होंने जबरदस्त बल्लेबाजी करते हुए ये रन चेस किए, वो भी केवल 4.2 ओवर्स में, 4.2 ओवर में ये रन चेस किए गए हैं, जिसमें जबरदस्त बल्लेबाजी की रफीक शेख ने और उनके 46 रनों की बदौलत त्यांच्या व्यक्तिगत 17 चेंडू मध्ये 46 धावा, 4 षटकार आणि 2 चौकार त्यांनी मारलेत आणि म्हणून रफीक शेख आता ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच। प्लेयर ऑफ द मैच रफीक शेख। यस, जोरदार तालियां रफीक शेख साठी प्लीज। व्हाट अ बैटिंग, जिन्होंने रफीक शेख की बैटिंग देखी, मजा आ गया बैटिंग देखकर रफीक शेख की। शानदार बल्ले